सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 7वा ओवी अर्थ. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे आता तू निश्चय करून योग संपन्न झालास. आता मी तुला ब्रह्मज्ञान प्रपंचज्ञानासह सांगेन. ज्या योगे तू आपल्या तळहातावरील रत्नाप्रमाणे मला समग्रपणे ओळखशील. या ठिकाणी प्रपंचज्ञानाशी काय करायचे आहे असा जर तुझ्या मनाचा आग्रह असेल तर आधी खरोखर तेच समजून घेतले पाहिजे. मग स्वरूप ज्ञानाच्या साक्षात्काराच्या वेळी बुद्धीची नजर झाकते. ज्याप्रमाणे तीराला टेकलेली नाव हलत नाही, त्याप्रमाणे ज्या ठिकाणी बुद्धीचा शिरकाव होत नाही, जेथून विचार मागच्या पावली परततो आणि ज्याच्या स्वरूपी तर्काचे चातुर्य चालत नाही, अर्जुना त्यालाच ज्ञान असे म्हणतात. बाकीची सर्व प्रपंच ज्ञाने त्याला ज्ञाते विज्ञान असे म्हणतात आणि तो प्रपंच खरा मानणे हेच अज्ञान आहे. आता सर्व अज्ञान नाहीसे होईल, विज्ञान समूळ जाईल आणि शुद्ध ब्रह्मज्ञान अंतःकरणात आत्मतत्वाने अभिव्यक्त होऊन तत्स्वरूप होऊन जावे. ब्रह्मत्मैक्य ज्ञानामुळे संसाराचे बोलणे खुटते. ऐकणाऱ्याच्या मनातील सर्व इच्छा म्हणजे सर्व दुःख निवृत्ती व निरतिशय आनंद प्राप्तीची तीव्र इच्छा निर्माण होते. एवढेच नव्हे तर ऐकणाऱ्यांची हा लहान हा मोठा अशी भेददृष्टी शिल्लक राहत नाही. पण ब्रह्मज्ञानाचा अधिकारी हा फार विरळच आहे. हजारो मनुष्यात एखाद्यालाच या ज्ञानाची इच्छा असते आणि तशी ज्ञानाची इच्छा उत्पन्न झालेल्या पुष्कळ आत्माला म्हणजे ब्रह्माला निसंदेहपणाने यथार्थ जाणणारा क्वचित सापडतो. अर्जुना, ज्याप्रमाणे मनुष्याने भरलेल्या त्या त्रिभुवनात फौजेमध्ये ठेवण्याकरिता एक एक चांगला शूर निवडून लक्षावधी फौज तयार केली, तरी त्यातूनही ज्यावेळेस तलवारीचे घाव शरीरात बसतात त्यावेळेस ते सहन करून विजयश्रीच्या सिंहासनावर एखादाच बसतो, त्याप्रमाणे माझ्या ज्ञानप्राप्तीच्या आस्थेच्या म्हणजे इच्छेच्या पुरात कोट्यावधी लोक उड्या मारतात, परंतु एखादाच महत्प्राप्ती रूप तिच्या पैलतीरास जातो. निस्संदेह ब्रह्मज्ञान होणे ही सामान्य गोष्ट नसून मोठी श्रेष्ठ आहे. आपल्या अंगाची पडछाया पडत असते त्याप्रमाणे महत्त्वादी ही कार्यरूपाने माझीच माया होय आणि हिलाच प्रकृती असे म्हणावे व हिचे 8 प्रकारे आहेत आणि तेज, आकाश, पृथ्वी, वायू, मन, बुद्धी आणि अहंकार हे तिचे निरनिराळे 8 प्रकार आहेत. पार्था, ह्या 8 भागांची जी साम्यावस्था म्हणजे हीच माझी परमप्रकृती होय आणि तीच परमात्म्याच्या ठिकाणी जीवभाव उत्पन्न करते, म्हणून तिला जीवभूता ही संज्ञा आहे. ही अचेतन शरीरादिकांना चेतनत्व आणते, ज्ञानाला अभिव्यक्त करते आणि मनाला शोक व मोह मानण्यास लावते. बुद्धीच्या अंगी जे ज्ञान उत्पन्न होते ते हिच्या सान्निध्यामुळेच व ही अहंकाराच्या कुशलतेने जगाला धारण करते. ही सूक्ष्म प्रकृती जेव्हा स्वेच्छेने स्थूल प्रकृतीशी संयुक्त होते तेव्हा सृष्टीतील प्राणीवर्गरूपी नाणी पाडण्याची टाकसाळ सुरू होते. त्या टाकसाळीत आपोआप 4 प्रकारचे ठसे उमटू लागतात. त्यातील पंचमहाभूतांची योग्यता सारखीच असते, परंतु आकार मात्र भिन्न भिन्न असतात. त्याच्या 84 लक्ष योनीचे आकार असून त्याशिवाय इतर जातीत आणखी किती पोटजाती आहेत त्याची गणती नाही. अशा पुष्कळ नाण्यांनी आदिशून्याचा म्हणजे अव्यक्त मायेचा गाभारा भरून जातो. याप्रमाणे पंचमहाभूतांची एकसारखी पुष्कळ नाणी तयार होतात व त्यांच्या वाढीची गणती प्रकृती हीच ठेवते. ती नाण्यावर खुणा करून त्याचाच विस्तार करते व पुन्हा त्याची आटणीही करते. दरम्यानच्या काळात जीवाच्या कर्माचा व्यवहार करून दाखविते. हे नाण्याचे रूपक असो. आता तुला समजेल अशा उघड रीतीने सांगतो. प्रकृती तर निसंशय माझ्याच आश्रयावर मिथ्या भासते, यात अन्यथा नाही, आणि जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यास मीच कारण आहे असे समज. विश्व हे मृगजळासारखे आहे. मृगजळाचे मूळ पाहू गेले असता ते केवळ सूर्यकिरण नसून सूर्यच आहे. त्याप्रमाणे ज्या प्रकृतीपासून ही सृष्टी तयार झाली आहे तिचा उपसंहार होऊन शेवटी तिचे ज्यात पर्यवसन होते ते अवशिष्ट राहणारे तत्व मीच आहे. अशा प्रकारे जे उत्पन्न होते व नाहीसे होते ते माझ्याच ठिकाणी होते. ज्याप्रमाणे दोऱ्याने मणी धरलेले असतात त्याप्रमाणे मी हे विश्व धारण केले आहे.
सोन्याचे मणी करून ते सोन्याच्याच सुतात ओवावे, त्याप्रमाणे हे सर्व जग अंतर्बाह्य मीच व्यापले आहे. म्हणून पाण्यात जो रस आहे, वाऱ्यात जो स्पर्श आहे, चंद्र व सूर्य यांच्यात जो प्रकाश आहे, ते मीच आहे. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या ठिकाणी स्वभावतः असणारा जो शुद्ध सुवास तो मी आहे. आकाशात शब्द म्हणून जो आहे तो मी आहे. तसेच वेदात ओंकार म्हणून जो आहे तो मी आहे. मनुष्याच्या ठिकाणी अहंभावाचे सारभूत जे पुरुषत्व ते पौरुष मी आहे. हे तत्त्व मी तुला सांगून ठेवतो. तेजाला अग्नी या नावाचे जे वरवर दिसणारे पांघरूण आहे ते दूर केले असता त्याचे खरे तेज स्वरूप ते मी आहे. आणि या त्रिभुवनात प्राणी पुष्कळ प्रकारच्या योनीत जन्म घेऊन आपापल्या योनीच्या अनुरोधाने अन्नादी आहार सेवन करतात. कोणी सर्पादी वारा पिऊन असतात, कोणी गवतावर उपजीविका करतात, कोणी अन्नावर राहतात आणि कोणी पाण्यावर आपले उपजीवन करतात. असे प्रत्येक प्राण्याचे ज्याच्या त्याच्या प्रकृतीच्या मानाने जे निरनिराळे जीवन आहार दिसते त्या सर्व ठिकाणी अभिन्नत्वाने एक मीच आहे. खरोखर उत्पत्तीच्या वेळी जे तत्व आकाशाच्या अंकुराने विस्तार पावते आणि जे अंतकाळी ओंकारात्मक पीठावरील अक्षरे गिळून टाकते, जोपर्यंत हा जगदरूपी आकार आहे तोपर्यंत ते तत्व जगासारखेच दिसते. परंतु महाप्रलयाच्या वेळेस ते कोणत्याही आकाराचे नसते. जे